अशाने कुंडूस मेडेकार या संघाशी संपर्क साधावा. जय हनुमान मेडेकार. धन्यवाद. पुढे एक जबरदस्त आणि धडाकेबाज व्यक्तिमत्व भूषण सवरकर साहेब या मी विनंती मंडळाचे माजी अध्यक्ष अरविंद पाटील यांना विनंती करतो की आपण धडाकेबाज व्यक्तिमत्व भूषण सवरकर साहेबांचा यथोचित आदरपूर्वक सन्मान करायचा आहे. ज्ञानेश्वर परिवार संघ उपस्थित आहे. नवतरुण तरुण आपण कृपया करून आपला संघ घेऊन दोनवर यायचे. आपले फक्त दोनच खेळाडू इथे आहेत. जोरदार ताली आपण जाऊया. एक धडाडीचे व्यक्तिमत्व बोयनाड गावाचे सुपुत्र सन्माननीय भूषणजी सवरकर यांचा माईची वस्त्री शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह सन्मानित केलं जाते. धन्यवाद. आपण उपस्थित राहिला या स्पर्धेची शोभा वाढवली आहे. चालू सामने झाल्यानंतर क्रीडांगण क्रमांक 1 वर यापुढे होणारा सामना वरसुवाडी वाशिम मरियाई बांधवड. क्रीडांगण क्रमांक 2 वर भैरवनाथ तेजारी संत तुकाराम ढेरे. क्रीडांगण क्रमांक 3 वर श्रीराम कमळपारा झुंजार विवेक कोयनाड. साई संघाच्या संघनायकांनी व खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आहे. आपल्याला खेळण्याकरता पहिला पुकार दिलेला आहे. शेवटच्या पुकाराला आपले संघ मैदानात हजर आहे. खेड तालुक्याचा दादा संघ ज्ञानेश्वर कोलवे, राहुल कोली, दशरथ कोली आपणास कबड्डी अतिशय सुंदर अशी स्पर्धा आणि प्रकाश झोताची उत्तम अशी व्यवस्था या ठिकाणी पाहायला मिळते. स्पर्धा बरोबर 10 वाजता सुरू झाली आणि संध्याकाळी रात्रीच्या 10च्या अगोदर स्पर्धा संपेल यामध्ये ते मात्र शंका नाही आहे. अशा पद्धतीनं सर्व संघांनी स्पर्धा भरवाव्या. 64 संघांचा लॉट्स आहे आणि स्पर्धा बरोबर 10 वाजता संपेल. खरोखरच मंडळाचा कौतुक आहे. विशेषतः माता भगिनी सुद्धा या कबड्डीचा आनंद घेत आहे. तर माता भगिनी या स्पर्धेला उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा मंडळाच्या वतीनं धन्यवाद. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं नवजीवन युवक क्रीडा मंडळ पेजारी आयोजित भव्य आणि दिव्य अशी ही जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा. या कबड्डी स्पर्धेतील अनेक नामवंत संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि खऱ्या अर्थानं दुसऱ्या फेरीला प्रारंभ झालेला आहे. दुसऱ्या फेरीचे काही सामने चालू आहेत. स्पर्धा अशा पद्धतीनंच दिवसभर खेळवली जातोय आणि विशेषतः आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं, प्रत्येक खेळाडूचं, प्रत्येक प्रेक्षकाचं मन तृप्त करणारं भोजन व्यवस्था मंडळाने केली. खरोखरच अन्नदाता सुखी भव असं आपण म्हणतो. मंडळाला धन्यवाद आहे. सुंदर चढाई या ठिकाणी क्रीडांगणामध्ये एक वरती पाहायला मिळते. अटीतटीची ही लढत दोन संघामध्ये बजरंग बेली संघाचा हा बलदंड शरीराचा मजबूत बांध्याचा चढाईपटू माजी सरपंच भूषण सवरकर यांच्याकडून नवजीवन या क्रीडा मंडळासाठी 2100 रुपयाची भरघोस अशी देणगी आलेली आहे. नवजीवन या क्रीडा मंडळ बेजारी 27 रुपये आहे. बेली संघाचा जुना जाणता हा चढाई बांध्य प्रयत्न करतोय परंतु रिक्त असते मागे पर्यंत आणि त्याला प्रतिनिधित्व देतोय तो बजरंग तरणखोप हा सुद्धा नवोदित खेळाडूंचा भरणा असलेला परंतु उत्कृष्ट असा खेळ त्यांच्याकडनं पाहायला मिळतो. पाहूया क्रीडा देतो कोणाला साथ देतो. ज्याची वेळ चांगली त्याचा खेळ चांगला. परंतु या ठिकाणी तिन्ही क्रीडांगणावरती सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. उत्कृष्ट पद्धतीनं सामने लावले जात आहेत
आणि हे सामने लावण्याचं काम आकाश पाटीलच्या माध्यमातून उत्कृष्ट पद्धतीनं या ठिकाणी सामने लावण्याचं काम केलं जातंय. तर आपलं मनोरंजन करण्यासाठी आपल्याला कबड्डी ऐकण्यासाठी कबड्डी आपण जी पाहता आली नाही तर ऐकता येईल. सुंदर असं समालोचन रुपेश डाके यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर अशी ही स्पर्धा सांगतेकडे वाटचाल करत असताना दुसऱ्या फेरीला प्रारंभ झाला आणि दुसऱ्या फेरीचे काही सामने झालेले आहेत. पाहूया. अतिशय चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी नवजीवन युवक क्रीडा मंडळ पेंढारी आयोजित भव्य आणि दिव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतं. कबड्डीचा थरार या ठिकाणी आपण याची डोळा पाहतोय. रुपेश डाके याच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडू त्याचा परिचित आहे. नावं त्यांची त्याला पाठ आहेत, माहिती आहे. कारण कुठलाही मग तो खेळ असो किंवा कुठलाही कार्यक्रम असो त्याचा सराव असावा लागतो आणि रुपेशला सराव झालेला आहे. आम्ही बऱ्याच वर्ष म्हणजे 2-3 वर्ष ह्या कबड्डीकडे जरा पाठ फिरवली म्हणायला हरकत नाही आहे. कारण खेळाडूंची आता नावं माहिती आहेत आणि जर खेळाडूंची नावं माहिती असतील तरच त्या कबड्डीला समालोचन करायला मजा येतं. या ठिकाणी रुपेशच्या माध्यमातून आपण जिल्ह्यामध्ये यूट्यूबवरती जे सामने होत आहेत यूट्यूब चॅनलवरती कबड्डी ऑफिशियल आमचे मित्र विप्रो म्हात्रे यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हा कबड्डीचा आनंद घेतो. तर नवेंद्र बेदी संघाचा हा बलदंड शरीराचा मजबूत बांध्याचा चढाई करतोय आणि प्रयत्न करतोय आपल्या संघासाठी गुण मिळवण्याचा. पाहूया. दोन्ही बजरंग संघाची नावं आहेत. तर बजरंग तरणखोप वर्सेस बजरंग बेदी, एक पेण तालुक्यातील संघ तर दुसरा विभाग तालुक्यातील संघ. इथे मात्र कुठल्याही प्रकारचा धोका पत्करत नाही आहे. रिक्त असते मागे बघतोय खेळीबद्दल आणि त्याला प्रत्युत्तर देतोय तो बजरंग तरणखोप संघाचा हा छोटासा खेळ. माफ करा, बजरंग रोहा एक रोहा तालुक्यातील संघ आहे. तर एक अलिबाग तालुक्यातील दुसरा संघ आहे. चांगला सामना या ठिकाणी क्रीडांगणामध्ये एक होतो. तर क्रीडांगणावर 3 जो सामना खेळतोय तो शहापूर वर्सेस कारावी संघामध्ये मातब्बर संघात खेळाडूंचा भरला आहे. इथून लोकल संघा एक अष्टपैलू खेळाडू ज्यानं महाराष्ट्रातली अनेक मैदानं चतुरस्र खेळाडूंच्या बळावरती तो गाजवतोय आणि प्रेक्षकांच्या मनातला काही करतोय असा मिथून त्याचा खेळ पाहण्यासाठी इथे मात्र सुंदर खेळाडू बजरंग बेदी संघाकडनं नंबर 1 वरती. तर नवजीवन युवक मंडळ ह्या मंडळाविषयी सांगायचं झालं तर जिल्ह्यातली अनेक मैदानं ज्यांना गाजवलेली आहेत. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कबड्डी सामन्यांचं त्याने हॅट्रिक साधलेली आहे. असा हा नवजीवन युवक मंडळ आणि या मंडळाची ही स्पर्धा साकारतोय, संपन्न होतोय. तर या मंडळाला धन्यवाद आहेत. कारण सकाळी 10 वाजता बरोबर 10 वाजता या स्पर्धेचा प्रारंभ माजी आमदार सन्माननीय पंडितशेठ पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला आणि ही स्पर्धा अतिशय नीटनेटकेपणानं शांततेकडे वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळते. तर रुपेशजी मला सांगायला आनंद होतो कारण अशा प्रकारचे खेळाडू फक्त गावातलेच खेळाडू गावामध्ये खेळत आहेत, संघामध्ये खेळत आहेत. हे कौतुकास्पद आहे. कारण बाहेरचे संघ बाहेरचे खेळाडू जर आपण विकत आणले, भाडोत्री आणले तर गावाचा विकास होत नाही.
नावाचे खेळाडू तयार होत नाही आणि संकेतसाठी आपण चांगला निर्णय घेतलेला आहे. पुनश्च एकदा सामन्याला सुरुवात. नवतरुण कारवी मिथुन मोकल क्रीडांगण नंबर 3 वर घणाघाती हल्ला चढवणार ज्ञानेश्वर कोल्हे म्हटला प्रत्येक मात्रेवर पूर्ण दारू बघा. काल्याचा गजर होईल, विजयाचा गुलाल कोण उधळणार पाहणं रंजक करणार. तरुण खूप संघ मेहनत घ्यावी लागेल. मंडळाला देणगी आलेली आहे. किरण मधुकर पाटील तेजारी 251 रुपये, तसेच गिरीश मधुकर पाटील तेजारी 251 रुपये. मंडळ त्यांचे आभारी आहे. आभारी आहे. आमचे मार्गदर्शक गुरुवर्य गुरुने दिला ज्ञानरूपी वासा. आम्ही चालू आपले वारसा. धन्यवाद विश्वनाथ पाटील सर, आपण या स्पर्धेला उपस्थित झालात आणि या स्पर्धेची शोभा आपण वाढवलेली आहात. युट्यूबच्या माध्यमातून ती स्पर्धा पाहत असतात तर प्रत्येक वेळी एक चांगला अनुभव आम्हाला सांगत असतात, मार्गदर्शन करत असतात. आपण इथे उपस्थित राहिला आणि या स्पर्धेची शोभा पण वाढवलेली आहात. धन्यवाद. आता चाललेली देणगी जनार्दन अनंत पाटील बालुशे यांकडून मंडळाकरता 3000 रुपयाची भरभराशी देणगी आलेली आहे. मंडळ त्यांचा सदस्य उमेद आहे. संकेत केशव ठाकरे पाटणेश्वर आपला सुशे धन्यवाद. डीजे ऑपरेटर आल्या आल्या जाऊ नका, फायनल बघूनच जा, हा संदेश डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून तुम्हाला आहे. तर होते आहे सुरुवात. घणाघाती हल्ले तर अंधार पडत चाललाय. आता दिवा पाहिजे या महाराष्ट्राला पुन्हा एकदा झणझणीत दिवा पाहिजे. तर काय करणार, काय बिघडणार, या स्पर्धेचा भाग्यविधाता बाहुबली कोण होणार. उडावलाय उडावलाय मैदानाच्या बाहेर होती, मनासारख्या स्पर्धा होती. निघाला तरणकोप संघाचा एक उंच पुरा खेळाडू ज्ञानेश्वर कोल्हेच्या प्रांगणात. यशवंत कीर्तिवंत मूर्तिवंत कोण होईल. तर भल्या भल्यांच्या माणसाचा तडका बोलतो जेव्हा जंगलाचा राजा डरकाली फोडतो. असते जनता त्याच्याच पाठीशी जो विजयाचा झेंडा हातात घेतो. घ्यावा लागेल झेंडा हातात, मेहनत घ्यावी लागेल. हॅलो, आता आपल्या नवनीत युवक मंडळाला देणगी आलेली आहे. अरविंद सदाशिव पाटील शेजारी आमचे मंडळाचे माजी अध्यक्ष, त्यांच्यातर्फे 1001 रुपये. मंडळ त्यांचे आभारी 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 आहे. निघाला एक उंच पुरा खेळाडू जसा काय काश्मी गाडगे क्रीडांगण नंबर 1 वर. तो मन के जीते जीते मन के हारे हार गए जो भी लड़े उन पे है धिक्कार, उन पर है धिक्कार जो देखे ना सपना. सपनों का अधिकार है, असल अधिकार है अपना. अपनों के खातिर करना कुछ आज हमें अजर अमर कर देना है स्वराज हमें. तू माटी का लाल है, कोई कंकर या धूल नहीं,
काय एवढी आहे कासाला फिरत जातात घेण्यात घ्यावी लागेल मैदानात. आता चाललेली देणगी राजन्या रमेश पाटील धाकटे शापूर यांकडून मंडळाकरता 500 रुपयाची देणगी आलेली आहे. नवजन युवक मंडळ बेजारी त्यांचे 27 रुपये आहे. ग्राउंड क्रमांक 1 वर दुसरा पुकार वर्सोळी वाशी मर्याई बांधण. ग्राउंड क्रमांक 2 वर श्रीराम कमळपाडा झुंजार युवक कोल्हार. ग्राउंड क्रमांक 3 वर भैरनाथ पेजारी संत तुकाराम देवे आपल्याकरता खेळण्यासाठी दुसरा पुकार दिलेला आहे. साई संघाने याची नोंद घ्यायची आहे. तर झाली आहे सुरुवात. हा गोपतोय जय बजरंग बेली संघाचा हा खेळाडू उडवला जाईल का मैदानाच्या बाहेर. महाराष्ट्रात दहशत आहे ती बिबट्याची, परंतु रायगडात याच पेजारी गावात कोण होणार बिबट्या पाहणं रंजक. घणाघाती हल्ला ज्याला तोच कबड्डीचा वाद चढाई करतोय. राज मोरे नावाचा प्रलयकारी वेग असणारा हा खेळाडू माघार घेतो. क्रीडा नंबर 3 वर नवनवीन तारावी 18 विघ्नहर्ता शहापूर 14 हाय सामना. संध्याकाळ होत चाललेली आहे. ज्याच्या कृपेने पार करता येतो कठीण काळाचा टप्पा तो बाप्पा. बालकांनाही करता येतात ज्याच्याशी मनमोकल्या गप्पा तो बाप्पा. आणि ज्याच्या प्रेमाने भरलाय काळजाचा कप्पाने कप्पा तो बाप्पा. तर गणरायाच्या चरणी वंदन करून नवजीवन युवा क्रीडा मंडळ पेझारी आयोजित स्पर्धेत सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर हे रणमैदान सुरू झालंय. रणशिखर फुंकलं गेलंय. वनवा पेट घेणार. विजयाचा शिलेदार कोण होईल. चढाईसाठी राज पाटील यांना कर्तव्य आहे, परंतु मैदानात यशाकडे वाटचाल करेल का राज पाटील. विघ्नहर्ता शहापूरच्या प्रांगणात आदित्य म्हात्रे JW कार्य असलेला हा खेळाडू बेलारी रिटर्न म्हणावा लागेल. चढाई करेल संघाच्या माध्यमातून. हो काय बेली संघाचं टीमवर काय. जय बजरंग रोहा गुणफलक 5-5 होईल का. लाजवाब. आता गुणफलक तुम्हाला असेच पाहायला मिळतील. या पेजारीच्या मैदानावर पैसा वसूल झाल्याशिवाय राहणार नाही. राज पाटील जर एका चढाईत 5 गुण प्राप्त केले तर समालोचक रुपेश टाकेकडून 500 रुपयाचं पारितोषिक राज पाटीलसाठी. राज मोरेसाठी सुद्धा ऑफर आहे. एका चढाईत 5 गुण 500 रुपयाचं पारितोषिक माझ्याकडून राज मोरेसाठी. आदित्य म्हात्रेसाठी सुद्धा ऑफर आहे. एका चढाईत 5 गुण 500 रुपये. तिन्ही मैदानावर ऑफर. घणाघाती हल्ले आम्हाला पाहायचे. काय डरकाने फोडतोय. जय बजरंग बेली. हा सुद्धा तारूचा एक का. चला ग्राउंड क्रमांक 3 वरचा सामना संपलेला आहे. भरनाथ पेजारी संत तुकाराम देवे
विना विलंब मैदानाचा ताबा घ्या. वर्णात पेदारी संत तुकाराम देव आपल्याला अंतिम पुकार. काय क्षेत्रक्षे ज्ञानेश्वर खेळ पाहायला मिळतो. आयोजकांनी खरोखर रसिकांचं मन जिंकलेले आहे. हॅलो 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 क्रीडांगण क्रमांक नवतरुण काळी मिथून मोठा चमकलाय मैदान. चेहऱ्यावर स्मिताशय आज पण राज पाटील यांना कर्तव्य जरी असलं तरी मैदानावर आपण इतिहास असतो. सुंदर क्रीडांगण क्रमांक 3 वर जो चालू सामना होता विघ्नहर्ता शापूर नवतरुण कारावी या सामन्यामध्ये नवतरुण कारावी हा संघ 7 गुणांनी विजय झालेला आहे. विजय तसेच पराभूत दोन्ही संघांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्या ठिकाणी भरत पेजारी संत तुकाराम देव विना विलंब आपण मैदानाचा ताबा घ्या. आपल्याला अर्धा तासापूर्वी आम्ही पहिला पुकार दिला होता. गुणफलक नऊ नऊ हृदयाचे ठोके वाढतात. तरणको विरुद्ध कोळवे विजयाचा डंका कोण वाजवणार. उभा टाकलाय चांगला दिलाय मात्र जे रद्द केलाय. काय म्हणावं या केलेला तरणको. तुम्ही सुद्धा कमालीचा संघर्ष करत आहात. थोड़ी तोड़ प्रत्युत्तर एक का जवाब पत्थर से. कबड्डी हा फक्त शब्द नाही तर आमच्यासाठी ध्यास आहे. मातीत लोळून पण थांबला नाही असा आमचा श्वास आहे. किती पैसा कमवला ना तरी टॉस जिंकलेल्या कॉईनची शर्त कशालाही नाही. आणि किती आले व्हिडिओ गेम तरी आमच्या मनातून कबड्डी काही जात नाही. आम्ही खेळतो जिंकण्यासाठी पण हरलो तरी गम नाही. कारण मैदान नेहमी आम्हीच गाजवतो. शेवटी आम्ही कुणापेक्षा कम नाही. चला ग्राउंड क्रमांक 3 चा ताबा घ्या. भरनाथ पेजारी संत तुकाराम देव वारंवार आपल्याला पुकार करत आहोत. आपण दुसरी फेरी खेळत आहात याचं थोडं तरी भान राहू द्या. हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा. या गंगा जमुना शेती धरती बाग बगीचा माझा. अभिलाषा याची दरिद्रा कोणी नजर वाकडी करीता. ही भारत आहे याच्याकडे कोणी नजर वाकडी करू नका. हर्षद मात्रे ग्राउंड क्रमांक 2 वर येणारा एका खेळाडूचा हात उचललेला आहे. ग्राउंड क्रमांक 1 वर शेवटचा आणि अंतिम पुकार वर्सोई वाशी मरियाई बांधण. आपला प्रतिस्पर्धी संघ संत तुकाराम देव हा उपस्थित झालेला आहे. आपण पण निश्चित करा. देवांश दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निधनाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचेही तप्त रापितो महाराष्ट्र माझा. तर या महाराष्ट्राच्या माती या पेजारी नगरीत हा कबड्डीचा थरा. अंगावर काटाय ना गुणफल 8 9 12 13 काय सामने चालू. चुकीला माफी नाही. जो चूक करणार
भवनात क्रीडा मंडळ बेजारी चला. आपला प्रतिस्पर्धी संघ उपस्थित आहे. आम्ही आपल्याला वारंवार पुकार देत आहोत. सामना चालू व्हायच्या आधी आम्ही तुम्हाला पुकार देतो. शेवटची 5 मिनिटं असताना आम्ही तुम्हाला शेवटचा अंतिम पुकार देतो. सामना संपून 10 मिनिटे झाले तरी आपण येत नाही. आपण तर गावातले आहात. चला चला सहकार्य करा. सुपर टॅकलची नामी सत्य 8-9 हा सामना होईल चुरशीचा. खोलवर नाही. कोपऱ्यात प्रतीक म्हात्रे दोन्ही संघ काय करण खूप संघाचा विजयाचा आलेख काय कडवी झुंज दिले. शेवटचा मिनिट एक नवोदित उद्योग खेळाडू दोन्हीकडे अरे लक्षात राहू द्या हो, आपण इतिहास वाचायला नाही. हो हो तिकडे सुद्धा चमत्कारिक खेळ उडवलाय मैदानाच्या बाहेर. सुपर डबल 2 गुण ज्ञानेश्वर कवळे. ताल्यांचा गजर ही आहे गावच्या ग्रामस्पर्धा. काय संपूर्ण ग्रामस्थान ताल्यांचा गजर होता. चला ग्राउंड क्रमांक 3 वर भवनात बेजारी आपला प्रतिस्पर्धी संघ संत तुकाराम देवळा उपस्थित आहे. ग्राउंड क्रमांक 2 साठी शेवटचा पुकार श्रीराम कमालपाडा झुंजार विरोध पोयनाड. दोन्ही संघांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. विजयाचा हमारा घोडा 9-11 राज मोरे रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व. घणाघाती हल्ला. प्रशिक्षक जरा एकानेच सुपर टॅकल झाली राज मोरे तर यशस्वी व्हा. परंतु राज मोरे हा सामना भिरकवू शकतोय शेवटपर्यंत. हो हो राज मोरेचा मारू नका. जय बजरंग बेली. हनुमंताची कृपाच म्हणावी लागेल. काय टॅकल केलं. लोण्याचा बोजा आणि सामना संपुष्टात.